नमस्कार. गोष्टप्रेमी तर खूप जमलेत आपल्याकडे. जशा छान छान इंग्रजीमध्ये गोष्टी आहेत तशा कविता पण आहेत. पण कविता बऱ्याचदा आपल्याला समजत नाहीत. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं की कविता व्यवस्थितपणे वाचली गेली पाहिजे. ती वाचताना किंवा म्हणताना योग्य तो टोन, त्याचे उच्चार या सगळ्याची जर का काळजी घेतली तर ह्या कविता ऐकायला पण खूप छान वाटतात. तर आजपासनं आपण हे नवीन एक आपल्या चॅनलमध्ये ॲडिशन करतोय की इंग्रजीतल्या काही काही छान छान ज्या कविता आहेत तर त्या आपण वाचूयात, योग्य पद्धतीने वाचूयात. या काही कुठल्या सिलेबसमधल्या किंवा पुस्तकातल्या अशा नाही आहेत, पण अशाच अनेक लोकांना आवडणाऱ्या अशा या कविता आहेत. मला पण ह्या खूप ज्या आवडतात त्यांचंच मी रेकॉर्डिंग करणार आहे. आणि पूर्ण कविता जरी अगदी एक्सप्लेन करून नाही सांगितली तरी त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती नक्कीच दिली जाईल. तर आज आता आपण ही पहिलीच कविता ऐकूयात. कवितेचं नाव आहे ओ टॉक नॉट टू मी आणि लॉर्ड बायरन नावाच्या एका कवीने ती लिहिलेली आहे. आणि लॉर्ड बायरन हा एक रोमॅन्टिक पोएट होता. रोमॅन्टिक काळातला पण होता आणि स्वतःही तो रोमॅन्टिक होता. आता लोकांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी आवडतात. प्रत्येकाची आवडनिवड ही सारखी नसते. काही लोकांना प्रसिद्धी आवडते तर काही लोकांना प्रेम आवडतं. प्रत्येकजण आपण आपल्या आयुष्यात कशाला जास्ती महत्त्व देतो आणि किंमत देतो हे आपल्या स्वभावावरती अवलंबून असतं. तर आता ह्या कवितेमध्ये काय लिहिलंय ते आपण बघूयात. ओ टॉक नॉट टू मी ऑफ अ नेम ग्रेट इन स्टोरी. द डेज ऑफ आर यूथ आर द डेज ऑफ आर ग्लोरी. What are garlands and roses to a brow that is wrinkled? 'Tis but like a dead flower with may dew be sprinkled. Then away with all such from a head that is hoary. What care I for the wreaths that can only give glory? O fame, if I e'er took delight in thy praises, it was less for the sake of thy high-sounding phrases than to see the bright eyes of the dear one discover she thought that I was not unworthy to love her. There chiefly I sought thee, there only I found thee. Her glance was the best of the rays that surround thee. When it sparkled or aught that was bright in my story, I knew it was love, and I felt it was glory. तर हा मी आधी सांगितलं तसं रोमॅन्टिक पोएट आहे. आणि प्रेम आणि प्रसिद्धी या दोन गोष्टीत जर निवड करायची झाली तर बायरन म्हणतो मी तर प्रेमाचीच निवड करणार. त्यामुळे तो म्हणतो टॉक नॉट टू मी ऑफ अ नेम ग्रेट इन स्टोरी. इतिहासामध्ये मोठं नाव कशाचं असेल त्याच्याबद्दल माझ्याशी बोलू नका. द डेज ऑफ आर यूथ आर द डेज ऑफ आर ग्लोरी. आपलं तारुण्य जे असतं तोच आपला बेस्ट काळ असतो. आणि एक इतकी छान तुलना त्यांनी केलेली आहे की व्हॉट आर गार्लंड्स अँड रोजेस टू अ ब्राव दॅट इज रिंकल्ड. गार्लंड्स म्हणजे हार तुरे, गुलाबाची फुलं, या सगळ्याचं महत्त्व अशा केसांना की जे किंवा असं कपाळ की ज्याच्यावर आता सुरकुत्या पडल्या आहेत म्हणजे वय जास्ती झालं आहे. तर व्हॉट आर गार्लंड्स अँड रोजेस टू अ ब्राव दॅट इज रिंकल्ड. तुम्ही प्रसिद्ध होण्यासाठी आयुष्यभर कष्ट केलेत आणि ती प्रसिद्धी तुम्हाला एका म्हणजे वयस्कर झाल्यानंतर, अगदी कपाळावर सुरकुत्या आल्यानंतर, वय झाल्यानंतर ती मिळाली तर त्याचा उपयोग काय. तो म्हणतो गार्लंड्स म्हणजे हारतुरे ना, आणि गार्लंड्स अँड रोजेस तर असे हे गुलाब, हारतुरे याचा काही उपयोग नाही. ते कशासारखं वाटतं. इट इज बट लाईक अ डेड फ्लावर विथ मे ड्यू बी स्प्रिंकल्ड. इट इज बट लाईक अ डेड फ्लावर म्हणजे सुकलेल्या फुलावरती जर का तुम्ही ताजं दव असतं ते जर का शिंपडलं, स्प्रिंकल केलं तर तसं आहे हे हार तुरे एखाद्या वयस्कर व्यक्तीला घालणं, असं तो म्हणतो. पण तरीसुद्धा तो म्हणतो हां, प्रसिद्धीला अगदीच माझ्या आयुष्यात स्थान नाही असं नाही. ओ फेम, तो म्हणतो फेम म्हणजे प्रसिद्धी. प्रसिद्धीला उल्लेखून तो त्याच्याशीच डायरेक्ट बोलतोय प्रसिद्धीशी. ओ फेम, इफ आय एव्हर टूक डिलाईट इन दाय प्रेझेस. की कोणी जर का कौतुक केलं, प्रेज केलं,
उदो उदो केलं माझं. इट वॉज लेस फॉर द सेक ऑफ द हाय साऊंडिंग फ्रेजेस. तर त्या मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये कोणीतरी उदो उदो करत आहे त्याच्यासाठी नाही, पण बट टू सी द ब्राईट आईज ऑफ द डिअर वन डिस्कवर, की जिच्यावर मी प्रेम करतो तिच्या डोळ्यात एक चमक येते जेव्हा तिला हे लक्षात येतं की मी कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती आहे, फेमस व्यक्ती आहे. तर ती जी चमक आहे तिच्या डोळ्यातली ती बघण्यासाठी फक्त, तर काय ह्या प्रसिद्धीचा काही झाला तर मला उपयोग होईल, नाही तर प्रेम आणि प्रसिद्धी या दोनात जर का निवड करायची असेल तर मला प्रेमाचीच निवड करायला आवडेल. आता आजही आपण एक कविता ऐकली, खूप छान रोमॅन्टिक पोएम आहे लॉर्ड बायरनची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच अजून एक खूप छोटीशी पण इंटरेस्टिंग कविता ऐकूयात. तुम्हाला जर अशा कविता ऐकायला आवडणार असतील तर तुम्ही नक्की ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान इंग्लिशमधल्या कविता ऐका. मी म्हटलं तसं कशी तुम्ही कविता म्हणता किंवा वाचता त्याच्यावरती पण त्याचं सौंदर्य अवलंबून असतं. धन्यवाद.